हे मार्केटमध्ये अशी वस्तू आहे की तुम्हाला 30 रुपयापासून 50 रुपयाला मिळते आणि 1 एकराचा खर्च फक्त आपल्याला मिनिमम 80 रुपये ते 100 रुपये। आणि हे जर वापरत असाल तर महागातली औषधं 40% कमी करायची आणि भरघोस उत्पादन वाढवायचे। शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या शेतामधील पिकांना 40% फवारण्यांचा खर्च कशा पद्धतीने वाचवता येईल आणि ह्या पिकांचं भरघोस उत्पादन कशा पद्धतीने वाढवता येईल, त्यासाठी आज एक जबरदस्त आणि महत्त्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, सध्याच्या टायमाला तुमच्या शेतामध्ये भाजीपाला, तरकारी, वेलवर्गीय कोणत्याही प्रकारची पिकं असू द्या, सांगायचं झालं तर मिरची असू द्या, टोमॅटो असू द्या, काकडी असू द्या, दोडका असू द्या, पावटा असू द्या, भेंडी असू द्या, वाल असू द्या, झेंडू असू द्या आणि कोणतंही पीक तुमच्या शेतामध्ये असू द्या, ह्या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी आपण नियोजन करत असतो फवारण्यांद्वारे। फवारण्यांद्वारे काय नियोजन करतो तर थ्रिप्स, मावा, तुडतुडे, रसशोषक किडी, पांढरी माशी, नागाळी यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी भरपूर सारी कीटकनाशकांची आपण फवारणी करतो, पण हे कंट्रोल होत नाही। तरी देखील आपण फवारण्या करतच असतो। मग त्याच्यासाठीच या फवारण्यांचा 40% खर्च कशा पद्धतीने वाचवता येईल, त्याच्यासाठी मी तुम्हाला शेती उपयोगी काही वस्तू आहेत तर त्यांची माहिती तुमच्या समोर सांगतोय। आपल्याला काय करायचंय की आपल्या पिकांना जे स्टिकी पेपर आहे तर यांचा वापर करायचा आहे। मग थोडक्यात स्टिकी पेपर कोणते वापरायचे तर 3 प्रकारचे स्टिकी पेपर आपल्याला बघायला मिळतात। पहिला म्हणजे जो पिवळा स्टिकी पेपर, म्हणजे हा पिवळा चिगट सापळे याचा वापर करायचा। त्याच्यानंतर आपल्याला दुसरा येतो तर हा म्हणजे जो निळा स्टिकी पेपर आहे तर याचा वापर करायचा आपल्याला। लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, हे 2 आणि तिसरा महत्त्वाचा सांगायचा झाला तर तो शक्यतो कमी शेतकरी वापरतात। जो मी मिरची लागवड उत्पादक शेतकरी आहे, मला माहिती आहे, तुम्हाला सांगतो तर तो फक्त मिरचीमध्ये वापरतो आपण, तर तो म्हणजे सफेद स्टिकर सापळा। आणि चौथं म्हणजे फळमाशीचे स्ट्रॅप, यांचा वापर आपल्याला आपल्या पिकांमध्ये करायचा आहे। आता इथवरपर्यंत व्हिडिओ बघू नका, पुढे बघून घ्या। ह्या स्टिकी पेपरच्या वापरामुळे ज्या थ्रिप्स, मावा, तुडतुडे, रसशोषक किडी, फुलकिडे हे काय होतात यामध्ये चिकटून राहतात। या चिकटून राहिलं म्हणजे अन्न ग्रहण करण्याची क्षमता संपते आणि प्रजननाची देखील क्षमता यांच्यामध्ये राहत नाही। इथं चिकटून राहिल्यामुळे हे मरून जातात, परिणामी आपल्या पिकाचं भरघोस उत्पादन वाढतं। कारण ह्या स्टिकी पेपरला जे पतंग चिटकून राहतात तर हे पुढे जाऊन काय करतात, मरतात। पण आपल्या पिकांवर जर राहिले तर काय होणार आहे, यांची प्रजनन क्षमता वाढणार, हे अंडी घालणार, अंडीमधून पुढे जाऊन आळी बाहेर निघणार। मग नागाळी, थ्रिप्स, फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी वापरायचे आपल्याला हे निळे स्टिकी पेपर। थ्रिप्स, मावा, तुडतुडे, रसशोषक किडी, पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी वापरायचे आपल्याला पिवळे स्टिकी पेपर। आणि जे फळमाशीसाठी ट्रॅप वापरतो आपण, तर पाहू शकता मागे तिथं तुम्हाला दिसत असेल कोपऱ्यात, तर तिथं आपण एक ग्लास तर हे लावलेलं आहे। तर हे काय करतं, फळमाशी आपल्या फळावर डंक मारते आणि परिणामी आपलं फळ आहे तर हे निकामी होऊन जातं। आता एक तिसरा महत्वाचा ट्रॅप सांगायचा झाला जो चिकट सापळा, तर तो म्हणजे सफेद चिकट सापळा। सफेद चिकट सापळा वापरण्याचे फायदे म्हणजे हा मिरची पिकात खूप फायदेशीर ठरतो। त्याचं कारण ब्लॅक थ्रिप्सवर 100% नियंत्रण मिळवतं आणि आपल्या पिकांचं भरघोस उत्पादन मिळतं। आता यांची तुम्हाला जर किंमत सांगायची झाली तर एकदम जबरदस्त, 100 रुपयामध्ये 1 एकरचा खर्च आहे। आता हे एकरी लावायचे किती, पिवळे 10, निळे 10 अशा पद्धतीचे सापळे आपल्याला लावायचे। बाजारामध्ये गेले तर 40 रुपयाला आपल्याला मिळणार आहे, पण मी म्हणतो 100 रुपये खर्च होऊ द्या। आता हे लावते वेळी झिगझॅग पद्धतीने लावायचे, म्हणजे या बेडवर आपण पिवळा लावला तर त्या बेडवर आपल्याला निळा लावायचा, त्या बेडवर पिवळा लावायचा, पुढं निळा लावायचा, झिगझॅग पद्धतीने लावा। 2 टप्प्यांमध्ये तुमच्या पिकाला लावायचे। सुरुवातीच्या काळात पीक तुमचं जवळपास कमरेपर्यंत झाल्यानंतर आणि अजूनही लावले तरी काय हरकत नाही। 100 रुपयात जर 1 एकरचा खर्च होत असेल आणि 40% फवाऱ्यांचा आपला जर बचत होत असेल तर मी म्हणतो शेतकऱ्यांना तुम्ही अशा पद्धतीने हे नियोजन करणं गरजेचं आहे। या शेती उपयोगी पिकांच्या फायद्यासाठी या वस्तू या तयार झालेल्या आहेत आणि यांचा वापर आपण का करू नये,
महागडी जर आपण जी हजार रुपये लिटरला किंवा 2-2, 3-3 हजार रुपये लिटरची जी कीटकनाशक घेतोय, तर त्यांचा हा खर्च 50% वाचतोय, 40% वाचतोय. तर अशा पद्धतीचं आपण नियोजन करणं तितकंच महत्वाचं ठरतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सध्याच्या टायमाला आणि इथून पुढे काकडी, दोडका, कारलं, वेलवर्गीय, वाल, घेवडा, वालवडी कोणती पिके येतात या पिकांसाठी उत्तम. तसेच मिरची, टोमॅटो, वांगी, झेंडू, कोबी, फ्लावर, कांदा या देखील पिकांना आपल्याला हे स्टिकी पेपर लावणं तितकंच महत्वाचं ठरत असतं. आणि जर का तुम्ही अशा पद्धतीचं नियोजन करत असाल, फक्त एकरी खर्च 100 रुपयाचं नियोजन करत असाल, निश्चित स्वरूपात तुमच्या पिकांचं भरघोस असं उत्पादन वाढलेलं दिसून येणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या शेतामध्ये हे जे काय पिवळे, निळे आणि फळमाशीचे, त्याचबरोबर सफेद ट्रॅप आहे, तर हे लावल्यामुळे काय होतं की भरपूर शेतकरी म्हणतात की दुसऱ्याच्या वावरातली कीड आपल्या वावरात येऊ शकते. असाही गैरसमज भरपूर शेतकऱ्यांचा होतो. आणि काय होतं की परिणामी आपण हे लावत नाही आणि आपलंच नुकसान होतं. म्हणून आपल्याला तुम्ही जर बाजारामध्ये गेला तर 30 रुपयाला देखील बंडल मिळतो, 40ला देखील मिळतो, 50 रुपयाला देखील मिळतो. आणि 1 एकरसाठी किती लावायचे आपल्याला? पिवळे 10 आणि निळे 10, म्हणजे झाले किती? 20. मी म्हणतो 50 रुपये, 50-50 100 रुपये. 1 एकरसाठी अशा पद्धतीने 100 रुपये खर्च आहे. आणि हे आपल्याला 2 टप्प्यांमध्ये लावायचे, म्हणजे मी म्हणतो 200 रुपये खर्च जाऊ द्या. पण काय होतं की भरपूर शेतकरी अर्धवट माहिती पाहता आणि काय होतं की फक्त काही शेतकरी असे राहतात की उत्पादन आम्हाला निघालं पाहिजे, फक्त उत्पन्न निघालं पाहिजे फक्त, पण खर्च करायला नको, असे देखील शेतकरी आहेत. आणि मग काय होतं की एकंदरीत आपली ही परिस्थिती पाहता उत्पादन निघत नाही, खर्च जास्त प्रमाणे होतो, परिणामी उत्पन्न देखील आपलं निघत नाही. मग त्यासाठी काय सांगितलं मी तुम्हाला की 40% तुमचा फवारण्याचा खर्च वाचवायचा आहे. मग अशा पद्धतीने शेती उपयोगी वस्तू ह्या निश्चित स्वरूपात आपल्या पिकाला वापरणं गरजेचंच असतं. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन करत असाल, निश्चित स्वरूपात तुमचा फायदा होणार आहे. पण पिकाच्या लागवडपासून तर मिनिमम 50 दिवसापर्यंत आपल्याला हे नियोजन करायचंय. जसं जसं पीक वाढत जाईल तशा पद्धतीने आपले खालच्या साईडचे जे पिवळे निळे स्ट्रॅप असतील, सफेद असतील, तर हे खालीच ठेवायचे. नंतर ना परत वरच्या स्टेजला वेगळे लावायचे आहेत, जेणेकरून काय होणार आहे. आणि विशेष म्हणजे हे जमिनीपासून 1.5 फूट वर लावायचे आणि पीक आहे आपलं जे डेव्हलप होणार आहे त्याच्यापासून 1.5 फूट वर लावायचे आणि मधल्या टप्प्यात एक लावायचे. मी म्हणतो 100 रुपये एकरी खर्च आहे, 300 रुपये जाऊ द्या, 500 रुपये जाऊ द्या. आणि महागाची कीटकनाशक आपण जी वापरतो तीही वापरा, पण त्यांना 40% जर ही बचत होत असेल, तर अशा पद्धतीचं जर नियोजन होत असेल तर 100% शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. त्यामुळं थ्रिप्स, मावा, तुडतुडे, रसशेकडी, पांढरी माशी, फुलकिडे आणि जे डंक मारणारे माशी यांच्यावर अशा पद्धतीने आपल्याला हे स्वस्तात मस्त नियोजन करणं गरजेचं आहे. आणि हे जर तुम्ही नियोजन करत असाल, निश्चित स्वरूपात पिकाचं भरघोस उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, अशाच नवनवीन माहितीसाठी मिलिंद युट्यूब चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल ना, नक्की सबस्क्राईब करायचंय, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही माहिती शक्यतो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू द्या. कारण सध्याच्या टायमाला काकडी पीक आहे, घेवडा पीक आहे, दोडका पीक आहे आणि विशेष म्हणजे वाल हे पीक आहे. मिरचीची देखील काही शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे, टोमॅटोची देखील लागवड केलेली आहे आणि भेंडी पिकाची देखील भरपूर शेतकऱ्यांनी लागवड केली आहे, वांग्या पिकाची देखील लागवड केलेली आहे. आणि अशा पद्धतीचं स्वस्तात मस्त त्यांच्यापर्यंत हे नियोजन केल्यास निश्चित स्वरूपात तुम्हाला फायदा होणार आहे. हे कुठेही बाजारात कुठेही उपलब्ध होतात, कोणत्याही कृषी सेवा दुकानात कुठेही तुम्हाला दिसतील, तिथून घेऊन या आणि आपल्या पिकाचं भरघोस उत्पादन वाढवा. ही माहिती आवडली, अशाच माहितीसाठी मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल, नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.